निपुण महाराष्ट्रावर नोंदणी कशी करावी याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी सर्चवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण नाव टाकायचं आहे निपुण महाराष्ट्र। निपुण आता इथं आलेलं आहे बघा, या ठिकाणी आपण क्लिक करूया। इथं क्लिक केल्यानंतर बघा हे ॲप आहे, या ठिकाणी बघू शकता आपण। तर हे ॲप मी इन्स्टॉल करून घेतलेलं आहे। मी ओपन करतो आहे। इथं ओपन केल्यानंतर असं इंटरफेस येईल आपल्याला। त्यानंतर आपण काय करायचं आहे, पुढे जा असे म्हणलेलं आहे, इथं क्लिक करायचं आहे। आपण मुख्याध्यापक आहात का शिक्षक आहात ही प्रोफाईल निवडायची आहे। इथं विद्यार्थी पण आहेत किंवा पालक आहेत या ठिकाणी। तर शिक्षक म्हणून मी या ठिकाणी निवडतो आहे। क्लिक केलं। त्यानंतर लॉग इन करायला म्हणलेलं आहे। फोन नंबर टाकायचा आहे। हा फोन नंबर आपला जो मोबाईल नंबर शालार्थाला नोंदणी केला असेल तोच टाकायचा आहे। तर आपण टाकूया। त्यानंतर खाली दिलेला आहे बघा चेकबॉक्स, ॲपसाठी नियम व अटी मी वाचलेले आहेत व मला मान्य आहेत। या ठिकाणी चेकबॉक्समध्ये चेक करायचा आहे आणि OTP पाठवावर क्लिक करायचं आहे। सदरील फोन क्रमांकाची कोणत्याही शिक्षकाशी नोंद नाही, सबब आपला फोन नंबर व इतर माहिती शालार्थ पोर्टलवरती अद्ययावत करावी। माहिती अद्ययावत केलेली असल्यास आपला UDIS क्रमांक खाली नोंदवावा। तर आपला UDIS क्रमांक शाळेचा टाकायचा आहे। तर मी टाकतोय। त्यानंतर OTP पाठवा वर क्लिक करायचं आहे। OTP येईल। OTP अद्याप आलेला नाही। इथं OTP व्हॉट्सॲपद्वारे OTP पाठवा, तर OTP आलेला नाही। मी परत व्हॉट्सॲपद्वारे क्लिक करतोय किंवा OTP परत पाठवावर क्लिक करतोय। चला आला OTP, बघूया। हा OTP आपण टाकायचा आहे। ऑटोमॅटिक गेलेला आहे। OTP तपासा, क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे निपुण महाराष्ट्र आहे या ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन होईल। त्यानंतर मग आपण पालकांचे फोन नंबर अद्ययावत करायचा आहे। पालकांचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर शाळा निवडा, वाजवड बरोबर आहे या ठिकाणी। त्यानंतर शोधा, या ठिकाणी बघा असे पद्धतीने विद्यार्थी आलेले आहेत। तर जो वर्ग असेल त्यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर हे विद्यार्थ्याचं आपल्याला डिटेल माहिती नाव टाकायचं आहे। तर हे नाव बरोबर आहे। वडिलांचा पालकांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे। तर मी नंबर टाकतोय त्यांचा। या ठिकाणी मी आता वडिलांचा मोबाईल नंबर टाकणार आहे। आईचा मोबाईल नंबर नाही आहे तर तो नाही टाकायचा, नंबर बरोबर टाकायचा आहे। तर बघा या ठिकाणी पालकांकडे मोबाईल नंबर नसेल तर नाही म्हणू शकता। तर या पद्धतीने टाकून आणि जतन करा म्हणायचं। जतन झालेलं आहे, माहिती यशस्वीरित्या सेव्ह झालेलं आहे। आता पुढच्या विद्यार्थ्याचं टाकायचं आहे। त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांचं माहिती भरून घ्यायची आहे आणि अपलोड काही बदल करायचे झाल्यास या ठिकाणी एडिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपण ती माहिती एडिट करू शकता आणि पुन्हा जतन करू शकता। मोबाईल नंबर चेंज करू शकता। आईचा असेल तर आईचा नंबर पण टाकायचा आहे, नसेल तर पालकांचा म्हणजे वडिलांचा नंबरच टाकू शकता। आशा करतो मित्रांनो आपल्याला हे व्हिडिओ नक्कीच आवडले असणार। तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि टेक लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।